आपले तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी काही विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केले. अमरावती जिल्ह्यातील माझ्या तिवसा मतदारसंघातील रतन इंडिया विद्युत प्रकल्पाद्वारे शासकीय धोरणाला हरताळपासून व्यवस्थापनाकडून शुल्काच्या नावाखाली प्रतिवाहनामागे 1350 रुपये अवैधरित्या वसूल केले जातात. एकीकडे सरकारी प्रकल्पासाठी शासनातर्फे राखेच्या वापराला प्रोत्साहन दिले जाते आणि अशा हैसियतच या वाहनांकडून 1350 रुपये घेऊन फक्त 350 रुपयाची पावती दिली जाते. या औष्णिक उद्योग की जे डवरगावमध्ये MRDC आहे, त्या MRDCमध्ये मोठ्या प्रमाणात राखीचं दळणवळण होत आहे आणि त्या राखीच्या दळणवळण करताना जे ट्रक त्या ठिकाणी राहतात त्या ट्रककडून मोठ्या प्रमाणात पैसे आकारल्या जात आहे आणि तो प्रश्न विधानभवनमध्ये उपस्थित केला. परंतु आमदार साहेबांना त्या रस्त्यानं जे ट्रक जात आहे त्या रस्त्याची बिकट परिस्थिती झाली आहे, तो मुद्दा दिसत नाही. त्या ट्रकमुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहे, तो अपघात दिसत नाही. मग विचार करा की आमदार साहेब खरोखर या ट्रक मालकाच्या बाजूने आहे की या गावातील लोकांच्या बाजूने आहे की तो रस्ता त्या रस्त्याने हे ट्रक जात आहे त्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. खड्डे पडल्यामुळे अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. लहान लहान शाळेकरी मुलं शाळेत जातात, त्यांना सुद्धा भीती वाटत आहे की हे ट्रक जातात त्यावेळेस. मग हे आमदार साहेबांना दिसत नाही का? माझं एक संशय या आमदार साहेबांवर येत आहे का हे ट्रक मालक, हे पोलीस प्रशासन व हे आमदार साहेब यांचं तिघायचं कुठंतरी साठगोटं दिसत आहे. त्यामुळे हे मनमानी कारभार हे ट्रक चालक करत आहे.